रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आज वडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले आता पाठीमागल्या हप्त्यामध्ये 2 पॉईंट झालेले आहेत आणि दोन्ही पॉईंटला चांगल्या प्रकारे पाणी लागलेलं आहे आणि आपण इथे येऊन हा तिसरा पॉईंट देत आहोत. तरी पण हा पॉईंट आता आज दिनांक किती आहे? 10/2/2026 वार मंगळवार आणि आजच लगेच गाडी लागणार आहे या पॉईंटला पण. आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत, थोडं त्यांचं नाव हे मनोगत थोडं व्यक्त करतील. बोला. भागवत नाव हे सांगा ना तुमचं. भागवत शंकर अगोदर. हां, राहणार वडगाव, चिंचवडगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आणि आता गाडी लागल्याच्या नंतर आपल्या जीवनधारा या चॅनलला आपल्याला आपले व्हिडिओ पुढचे बघायला भेटतील. ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण हा पॉईंट 10 तारखेला दिलेला होता. या ठिकाणी 2 पॉईंट दिलेले होते, हा एक पॉईंट आणि दुसरा एक पॉईंट. दोन्ही पॉईंट आपले झालेले आहेत. परंतु ह्याची कंडिशन मित्रांनो अशी झाली होती की एक 50-60 फुटाला थोडंसं पाणी लागलं होतं. फक्त ते छडी टाकतानाच आपल्याला छडी बदलायच्या वेळेसच वर इथे येत होतं, बाकी सगळं पूर्ण कच्चं मटेरियल लागलं होतं. आणि कच्चं मटेरियल लागल्यामुळं आपल्याला पाणी दाखवताना ते 2 इंची पाणी दाखवलेलं होतं आणि नंतर मग पूर्ण कच्चं गेल्यामुळे 1-350 करून आम्ही बंद केलेला होता पॉईंट. आणि काल 1-2 दिवस झालं मोटर टाकलेली आहे यातमध्ये. तरी बी आता पुढची कंडिशन सध्या कसं चालतंय काय आपले शेतकरी मित्र बाबा सांगतील. सांगा बाबा तुमचं नाव हे म्हणजे पूर्ण बोर घेताना कसं झालं समजा आपलं बोरला सध्या पाईप किती मोटर चालली, किती चालली, गॅप टू गॅप सांगा ना. 60 फुटाला पाणी लागलेलं आहे. 60 फुटापासून खाली कच्चच गेलं तरी पाणी घोटत होतं, ते काय आम्हाला समजलं नाही. पुन्हा 190ला एक लागलेलं आहे, ते वरी नाही आलेलं. 325 फूट पॉईंट झालेला आहे. आणि मोटर बुधवारी सोडली, बुधवारी संध्याकाळच्या 12 वाजता जी सुरू केली ती 6 तास फुल गॅपला गॅप चाललंय, रात्री गॅपला गॅप चाललंय. म्हणजे पाणी आता हे किती मोटर आहे आपली? 5-8ची मित्रांनो, ही 5-8ची मोटर आहे. एक 2-2.5 इंची पाणी मारते ही मोटर. आणि ह्या बोर घेताना आपण पण इथं गाडी लावायला उपस्थित होतो, म्हणजे लाईव्ह पॉईंट झालेला आहे. पण तसं म्हणजे अशी परिस्थिती होती, कधी कधी पाणी वरती दिसत नाही, पण पाणी मोटर टाकल्याच्या नंतर आता ही मोटर कंटिन्यू चालते. म्हणजे कच्चं मटेरियल लागल्याच्या नंतर कधी कधी असं होतं की चांगलं आपलं पाणी लागलेलं पण कच्च्यामुळं वरती येत नाही. त्यामुळं आपण जर आपल्या बोरला जर कच्चं लागलेलं असलं, ओलं जर लागलेलं असेल तर क्रिशिंग टाकायलाच पाहिजे. कारण पाणी जर मध्ये उतरलं, जर क्रिशिंग जर नाही टाकला तर ढासळू शकतंय आणि माणूस पुन्हा लक्ष देत नाही त्याकडे. त्यामुळं क्रिशिंग टाकून आपल्या बोरमध्ये पाणी किती येतंय, पाणी जर आलं तर एक वेळेस तुम्ही मोटर टाकून चेक करून खात्री करून घ्या. कारण या पॉईंटला तसं झालेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षित आहे. त्यामुळं असं एक आपली विनंती आहे की सर्व शेतकरी मित्रांनी बोर पॉईंट झाल्याच्या नंतर जर थोडंफार त्याला पाणी लागलेलं असेल, 2-3 ठिकाणी ओलं लागलेलं असेल तर चालण्याची शक्यता दाट आहे. या पॉईंटवरून आपला हे पहिला अनुभव आहे आणि पूर्ण म्हणजे रेल आहे. हे शेतकरी मित्र आहेत, हे आमचे गुरुबंधू आहेत, यांनीच म्हणजे हे पॉईंट बघताना बी होते. त्यामुळं सगळं काही रेल पूर्ण हे लोकेशन बी आहे, हे बघा. आणि आता काय झालेलं आहे की लोड शेडिंग संध्याकाळी 12 ते सकाळी 8 असल्यामुळं आता एक वाजलेला आहे दुपारचा. त्यामुळं दिवसाची लाईट नाही. त्यामुळं आपल्याला बोर चालूची जी शूटिंग आहे ती संध्याकाळी आपण त्याची आपल्या चॅनलला सोडू. ठीक आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो.